यदि दोस्तों जीवन में पावरफुल बनना है तो कुछ ना कुछ तो छोड़ना पडेगा। नमस्कार मित्रांनो, मी संतोष पटांगरे आज एक नवीन मुद्द्यावरती एक सुंदर असा व्हिडिओ आपणासाठी घेऊन येतोय। जीवनात प्रत्येकाला असं वाटतं की मी ना एक पॉवरफुल व्यक्ती झालो पाहिजे। पॉवरफुल म्हणजे काय माहिती का प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर माझा असा प्रभाव पडला पाहिजे, लोकांमध्ये असेल, आपल्या एम्पायर मध्ये असेल, आपल्या एम्प्लॉईज मध्ये असेल, आपल्या फॅमिलीमध्ये असेल, असं काहीतरी पॉवर पडला पाहिजे की जेणेकरून सगळे लोकांना मी नोटीस झालं पाहिजे। या सगळ्या गोष्टी होण्यासाठी मित्रांनो आपल्याला 7 गोष्टी अशा आहेत का ज्या सोडाव्या लागणार आहे। एक एक गोष्ट मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे। चला तर मित्रांनो सुरुवात करूया। पहिली गोष्ट आहे, आपण काय करतोय, प्रत्येकाला खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो। खुश ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे काय, माझ्या बरोबर किंवा माझ्या एम्पायर मध्ये, माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या मित्रांमध्ये मी प्रत्येकाला कसा खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन, मी कसं प्रत्येक जण माझ्यावरती खुश राहील। आणि खुश ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये काय करतोय की आपणच आपला टाइम घालवतोय। दुसरी गोष्ट, त्याला खुश व्हायचंय की नाही व्हायचं हा त्याचा फंडा आहे, कारण तो प्रत्येक जण आपल्या जीवनात असलेला प्रत्येक जण आपल्यावरती खुशच होईल याची गॅरंटी आहे का? बिलकुल नाही हो मित्रांनो। ऍक्च्युली ज्याला आपण अपील होतोय ना त्याला खुश ठेवण्याची गरज पण पडत नाही, आणि जर एखाद्याला आपण अपील होतच नाहीये तर त्याला खुश ठेवण्याच्या भानगडीत आपण पडायचं नाहीये मित्रांनो। म्हणजे हर किसी को खुश करना छोड़ दो, वो तो छोड़ना पड़ेगा। आता दुसऱ्या गोष्टी काय होतंय, प्रत्येक गोष्टीचं आहे ना प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न होतो। ज्याचे उत्तर देण्याची गरज आहे त्याचंही देतोय, ते दिलंच पाहिजे, पण ज्याची गरज नाही ना त्याचंही पण उत्तर देण्याचा प्रयत्न। ज्या गोष्टीला पर्याय असून सुद्धा पर्याय उपलब्ध आपण स्वतःच करून देतो ना ती पण गोष्ट आपणच करायचं। म्हणजे काय हो मित्रांनो, त्याचा अर्थ असा आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचं आपण टाळायला हवं। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर आपण देत बसलो ना समोरच्याकडे आपली व्हॅल्यू बघण्याचा दृष्टिकोन हा कमी होत जातो। मग जर प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच द्यायचं नाही का, द्यायचंय, परंतु प्रश्नाच्या काउंटिंग बघा, प्रश्नाची व्हॅल्यू बघा, आणि त्या प्रश्नाला किती महत्व तुम्हाला तुमच्या आयुष्यात देता येईल अशाच प्रश्नांचे उत्तर दिले तर आपली होती। हर बात का जवाब देना नहीं, जवाब उसी बात का देना है जो बात अपने जीवन में बहुत आगे लेके जाएगी, उसी बात का जवाब देना है। मित्रांनो ही झाली दुसरी गोष्ट। तिसरा मुद्दा सांगतोय, सबबी सांगतो बघा आपण, सबबी प्रत्येक गोष्टीला कारण सांगतो ज्याचं खरोखर कारणच नसतं। म्हणजे सबबी सांगायचंय ना सगळ्यात जास्त उंची जर गाठली असेल तर मनुष्य प्राणी गाठली। सबबी सांगायच्या ज्या दिवशी बंद होतील ना मित्रांनो त्या दिवशी सुद्धा स्वतःच्या मनातच नाही जीवनात प्रत्येक ठिकाणी तुम्ही भेटणाऱ्या व्यक्ती बरोबर तो त्याचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक पॉवरफुल व्यक्ती आहे असाच असेल। मग वजह बताना छोड़। चौथा मुद्दा आहे मित्रांनो, चौथा मुद्दा खूप सोपा आहे। काय होतंय, आपल्या जीवनामध्ये ज्याची व्हॅल्यू पण नाहीये ना अशा पण व्यक्तीला आपण खूप महत्व देतो। खूप जणांचा प्रॉब्लेम आहे, प्रत्येक जण आहे ना पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो ना, तसंच या मुद्द्यामध्ये सुद्धा तेच आपण काय करतो, प्रत्येकाला इतकी किंमत देतो, इतकी किंमत देतो की ज्यांना आपल्याविषयी काही फरकच पडत नाही। म्हणजे जिन्हें फर्क नहीं पड़ता उनके बारे में सोचना छोड़ दो। याचाच अर्थ असा आहे की ज्यांना तुमच्याविषयी कळवळ नाहीये, कळकळ नाहीये, आत्मीयता नाहीये, तुमच्याविषयी प्रेम नाहीये अशा व्यक्तींबरोबर राहणं पण सोडलंच पाहिजे। हा होता मित्रांनो चौथा मुद्दा। आता पाचवा, काय होतंय, प्रत्येकाच्या वेळेस ना एखादी घटना घडली, म्हणजे ते आपल्या एम्पायर मध्ये असू द्यात, फॅमिलीत असू द्यात, कुठे मित्र परिवारांमध्ये असू द्यात, एखादी गोष्ट घडली का असे व्यक्ती आपल्या जीवनात भरपूर येतात का जे ना स्वतःच्या मनावरती येतात। प्रत्येक गोष्ट ना स्वतःच्या मनावरती उडून घ्यायची, कारण असो किंवा नसो, प्रत्येक गोष्ट घडली का ती माझ्यामुळं, माझ्याच बाबतीत का, प्रत्येक गोष्ट ओढून घेण्याचं कारण काय असतं, कारण काहीच नसतं, ती सवय असते। आणि ही सवय आपल्याला आपण पॉवरफुल बनण्यापासून रोखवते, थांबवते। त्याच्यामुळे मित्रांनो ही एक सवय आपल्याला संपवायची आहे, म्हणजे हर बात को दिल पे लेना नाही। मित्रांनो सहावा मुद्दा, काय होतंय, असे व्यक्ती आपल्या आसपास असतात किंवा आपल्या एम्पायर मध्ये असतात किंवा आपले कदाचित बॉस पण असतील। काय होतं, ज्या वेळेस आपण त्यांच्याबरोबर मिटिंगला बसतो ना त्यावेळेस ना ते त्यांचा इतिहास सांगत असतात, म्हणजे भूतकाळातील ज्या काही घटना घडल्यात ना त्या सांगतात की बाबा मी असा होतो,
माझ्याकडे हे नव्हतं, माझ्याकडे ते नव्हतं, मग मी एवढं स्ट्रगल केलं, या स्ट्रगल मधून मी इथपर्यंत आलोय, आणि या ज्या भरडकथा गात राहतो ना, त्याच्यामुळं लोकांना किंवा आपल्या एम्पायरला, आपल्या फॅमिलीमध्ये जर असेल, त्यांना सगळ्यांना सुरुवातीला ऐकायला खूप छान वाटतं. नातेवाईकांना असेल, आपल्या मित्रपरिवाराला असेल, त्यांना ना सुरुवातीच्या गोष्टी ऐकायला खूप छान वाटतं. परंतु वारंवार त्याच गोष्टी जर तो व्यक्ती, जो कुटुंब प्रमुख असेल, एम्पायर प्रमुख असेल किंवा आपला मालक असेल, ज्या वेळेस वारंवार या गोष्टी सांगायला सुरुवात होते ना, त्यावेळेस त्या माणसाकडे लक्ष देण्याच्या बाबतीत आपल्या एम्प्लॉईज असतील, कुटुंब असेल, मित्र असतील, हे टाळाटाळ करायला सुरुवात करतो. म्हणजे काय करतोय, पॉवरफुल व्यक्ती होण्यामध्ये ना ती अडचण येते. आपण वर्तमान काळात जगण्याच्या ऐवजी भविष्य काळ आणि भूतकाळ यांचाच विचार करत बसतोय. भविष्याचा विचार केला पाहिजे हो, पण भूतकाळ तुम्ही झालेल्या गोष्टींवरती, झालेल्या अतीतावरती सारखं बोलून तुमच्या एम्प्लॉयला, तुमच्या फॅमिलीला डिस्टर्ब करताय किंवा त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा नजरिया काय होतोय, चेंज होतोय. मग पॉवरफुल बनण्यासाठी ना दोस्तो, अतीत में रहना छोड़ो. मित्रांनो, शेवटचा आणि 7वा मुद्दा, प्रत्येक बाबतीत सबबीत आल्या. पण बघा, एखादी चूक आपल्याकडनं घडली, स्वतःकडनं एखादी चूक जरी घडली ना, तरी पण आपण काय करतो माहिती का, ती चूक रेटून नेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी चुकलोय हे मान्य करण्याच्या ऐवजी दुसऱ्यावरती लादून ती चूक दाबून नेण्याचा प्रयत्न. ह्या गोष्टी ज्या दिवशी पॉवरफुल व्यक्तीने सोडलेल्या असतील ना, त्यावेळेस तो व्यक्ती 100% पॉवरफुल झालेला असेल. म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा नजरिया, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा त्याच्या कुटुंबातच नव्हे, समाजातच नव्हे, त्याच्या एम्पायर मध्येच नव्हे, तर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी तो जाईल. म्हणजे काय, शिकायते करना छोड़ दो दोस्तों, पावरफुल बनने के लिए ये 7 चीजें अप्लाई करो, जिंदगी में आप पावरफुल ही बनो. थैंक यू.